श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. दिवाळी हा सण हिंदू परंपरेतील 5 दिवसांचा उत्सव आहे, ज्याची सुरुवात धनत्रयोदशीपासून होते आणि भैया दूजला समाप्त होते. यावर्षी अभ्यंग स्नान गुरुवार 31 ऑक्टोबर म्हणजे उद्या साजरे केले जाणार आहे. यावेळी पाळल्या जाणाऱ्या पवित्र विधींपैकी अभ्यंग स्नान हे शरीर आणि आत्मा दोन्ही शुद्ध करण्यासाठी केले जाते आणि हे एक शुभ औपचारिक स्नान आहे. नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी म्हणून सुद्धा म्हटले जाते आणि मुख्य दिवाळी सणाच्या 1 दिवस आधी ही साजरी केली जाते. याला नरक चतुर्दशी किंवा रूप चतुर्दशी असेही म्हटले जाते. दिवाळीमध्ये 3 दिवस अभ्यंग स्नान केले जाते. एक म्हणजे नरक चतुर्दशी, दुसरा दिवस म्हणजे लक्ष्मी पूजनाचा दिवस आणि तिसरा दिवस म्हणजे प्रतिपदा, ज्याला गोवर्धन पूजा दिवस असे म्हणतात. तर नरक चतुर्दशीवरील अभ्यंग स्नान, ज्याला नरक चतुर्दशी असे म्हणतात, याला सर्वात जास्त महत्त्व आहे. हे स्नान लोकांना पाप आणि नकारात्मक कर्माच्या चक्रातून मुक्त करते, नरकात जाण्यापासून वाचवते. या विश्वासाने हे स्नान केले जाते. असे म्हटले जाते की भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केल्यानंतर अभ्यंग स्नान केले, जे वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक आहे. अशा प्रकारे या दिवशी एक आध्यात्मिक शुद्धीकरण प्रक्रिया आहे, ज्यामुळे एखाद्याला नकारात्मक ऊर्जापासून मुक्तता मिळते आणि दिवाळी साजरी शुद्धतेने आणि पवित्रतेने सुरू होते. परंतु यावर्षी 31 ऑक्टोबरला गुरुवार आलेला आहे, म्हणजे उद्या गुरुवार आहे. तर उद्या आपल्याला हे अभ्यंग स्नान करताना या दिवशी गुरुवार असल्याने स्त्रियांनी केस धुवावे का, तसेच अभ्यंग स्नानाची योग्य वेळ कोणती, तसेच हे स्नान करताना कोणत्या चुका या अवश्य टाळाव्या, जेणेकरून आपल्याला या स्नानाचं पूर्ण फळ मिळेल. याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. तर पहा, आपण दरवर्षी नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळी पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती उठून अभ्यंग स्नान करत असतो आणि हे स्नान डोक्यापासून ते खाली पायापर्यंत केले जाते. आपलं संपूर्ण शरीर आत्मा या दिवशी शुद्धीकरण केला जातो. परंतु आता या दिवशी गुरुवार आलेला आहे, मग हे अभ्यंग स्नान करताना केस धुवावे का, हा बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे. तर पहा, उद्या आपल्याला हे अभ्यंग स्नान करत असताना केस धुवायचे नाहीत. पुरुषांनी सुद्धा या दिवशी केस धुवू नका, तसेच स्त्रियांनी सुद्धा या दिवशी केस धुवायचे नाहीत. फक्त खांद्यापासून खाली आपल्याला हे जे अभ्यंग स्नान जे आहे तर ते करायचं आहे. जर आपण गुरुवारच्या दिवशी केस धुतले तर आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा कमकुवत होतो. यामुळे आपल्याला सतत कोणत्या अडचणींना सामोरे जावं लागत असते. आपलं कोणतंही महत्त्वाचं काम हे पूर्ण होत नाही. प्रत्येक कामात आपल्याला अपयश येत असते. तसेच सतत पैशांच्या अडचणीसुद्धा आपल्याला येत असतात. यामुळे तुम्हाला या दिवशी जरी अभ्यंग स्नान असले तरीही तुम्हाला केस हे धुवायचे नाहीत. आता हे अभ्यंग स्नान करण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे, तर अभ्यंग स्नान हे आपल्याला उद्या पहाटे 5:21 ते 6:35 हा अभ्यंग स्नानाचा शुभ मुहूर्त असणार आहे. आपल्याला याच मुहूर्तावरती स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. जर याच मुहूर्तावरती आपण हे अभ्यंग स्नान केले तर नक्कीच आपल्याला या स्नानाचं 100% फळ प्राप्त होते. ज्यांना शक्य होणार नाहीत अशांनी 7 वाजेपर्यंत हे स्नान करण्याचा प्रयत्न करा. आता हे अभ्यंग स्नान करत असताना सर्वप्रथम तुम्ही जर उटणं लावणार असेल तर ते उटणं तुम्हाला संपूर्ण अंगाला लावून घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हे स्नान करायचं आहे. आता जेव्हा तुम्ही हे स्नान करणार आहेत, या स्नानासाठी तुम्ही जे पाणी काढणार आहेत तर त्या पाण्यामध्ये तुम्हाला काही महत्त्वाच्या वस्तू टाकायच्या आहेत. त्यामध्ये पहिली वस्तू आहे ती म्हणजे हळद.
तसेच तुमच्याकडे जर गुलाबजल असेल तर थोडंसं गुलाबजल टाकायचं आहे, 2 ते 3 थेंब. गुलाबजल नसेल तर गुलाबाच्या पाकळ्या तुम्हाला टाकायच्या आहेत. तसेच कडुलिंबाची पानं जी असतात तर ती सुद्धा तुम्हाला या पाण्यामध्ये टाकायची आहेत आणि या वस्तू टाकून तुम्हाला हे स्नान जे आहे तर ते करायचं आहे. कारण ते शुद्धीकरण आणि दैवी ऊर्जेच्या आशीर्वादाचे प्रतीक आहे. या वस्तू टाकून तुम्हाला हे स्नान जे आहे तर ते करायचं आहे. कारण अभ्यंग्य स्नान हे केवळ स्नान नाही तर आंतरिक शुद्धीकरण आणि सकारात्मकतेसाठी एक आध्यात्मिक साधना आहेत. हा विधी भक्तिभावाने स्वीकारल्याने आणि केल्याने शांती, आरोग्य आणि समृद्धी ही निश्चितच होते. अनेकांसाठी हे शरीर आणि मन दोन्ही शुद्ध करण्यासाठी एक स्मरणपत्र आहे. कोणत्याही भावनिक किंवा नकारात्मकतेपासून मुक्त होते. आणि नरक चतुर्दशीला हे अभ्यंग्य स्नान केल्याने व्यक्ती त्याच्या जीवनात आशीर्वाद आणि सुसंवाद आणतात. सकारात्मकतेने आणि कृतज्ञतेने भरलेल्या अंतःकरणाने दिवाळीच्या आनंददायी उत्सवासाठी स्वतःला तयार करतात असे देखील म्हटले जाते. आता हे स्नान करताना आपल्याला काही महत्त्वाच्या चुका ज्या आहेत तर त्या अवश्य टाळायच्या आहेत. यामध्ये पहिली चूक अशी आहे की सध्या थंडीचे दिवस चालू झाले आहेत आणि पहाटे हे स्नान केले जाते. यामुळे अनेक जण अगदी गरम म्हणजे कडकडीत पाणी घेऊन हे स्नान करतात. परंतु अभ्यंग्य स्नान जे आहे तर ते अगदी कडकडीत पाण्याने केले जात नाही, तर थोडंसं कोमट पाणी जे असतं तर त्या पाण्याने हे स्नान आपल्याला करायचं आहे. यानंतर पुढची चूक अशी आहे की बरेच जण हे स्नान करताना डायरेक्ट गुडघ्यावरती पाणी ओततात किंवा डोक्यावरून पाणी घेतात. परंतु अभ्यंग्य स्नान करत असताना सर्वप्रथम आपल्याला उजव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं आहे. यानंतरनं डाव्या खांद्यावरती पाणी घेऊन आपल्याला हे स्नान करायचं आहे. यानंतर पुढची गोष्ट तुम्हाला महत्त्वाची लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे अशी की जेव्हा तुम्ही हे स्नान करणार आहे तेव्हा मनामध्ये नकारात्मक विचार ठेवू नका, कुठलेही वाईट विचार करू नका. पूर्णपणे सकारात्मकतेने तुम्हाला हे जे स्नान आहे तर हे करायचं आहे. यासाठी तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला हे जे स्नान आहे तर हे करायचं आहे. तसेच जेव्हा तुम्ही हे स्नान करणार आहे आणि जे अंघोळीचं पाणी तुम्ही काढणार आहे, तुमच्या अगोदर तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीने स्नान केलेले असेल आणि त्या स्नानाचे पाणी थोडेसे त्या भांड्यामध्ये शिल्लक राहिलेले असेल तर ते पाणी तुम्हाला टाकून द्यायचं आहे आणि यानंतरच तुम्हाला दुसरं पाणी त्या स्नानासाठी घ्यायचं आहे. अगोदरच्या व्यक्तीने स्नान केलेलं असेल तर ते पाणी तुम्हाला चुकूनही तुमच्या स्नानामध्ये वापरायचं नाही. यामुळे त्या व्यक्तीचे दोष जे असतात तर ते आपल्याला सुद्धा लागत असतात आणि यामुळे असं पाणी हे कधीही अंघोळीसाठी वापरलं जात नाही. तर असे हे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला लक्षात ठेवून हे स्नान करायचं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.